शेतकरी मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एक व्हिडिओमध्ये मित्रांनो. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला क्रॉम्प्टन सोलार या सोलार पंपाबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे मित्रांनो. तर तुम्ही काय करा, व्हिडिओ कंटिन्यू शूटपर्यंत बघा. चॅनलवर नसाल चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, बरेच दिवस झाले आपल्या चॅनलवर व्हिडिओ आला नव्हता, तर म्हणलं आता नवीन कंपनीबद्दल थोडक्यात एक व्हिडिओ टाकावं. आपल्या गावामध्ये क्रॉम्प्टन कंपनीचा सोलार पंप बसलेला आहे, त्याबद्दल मी इकडे साईटला बसलेला आहे, इकडे बघू शकता. तर चला आपण तिकडे साईटला जाऊत आणि साईटला गेल्यानंतर तुम्हाला संपूर्ण डिटेल्स, त्या कंपनीचा पॅनल कोणत्या कंपनीचं आहे, थोडक्यात सगळीच माहिती देणार आहे मित्रांनो. चला तर मित्रांनो, व्हिडिओ आपण चालू करूत. तर मित्रांनो, आता आपल्याला या सोलार पंपाकडे जाण्यासाठी मित्रांनो काय इथं मधात एक थोडा नाला आहे. नाला क्रॉस करून आपल्याला पुढं समोर जाता येत नाही. तर त्याकरता मित्रांनो आपल्याला काय करायचं, या रस्त्याने इकून जायचं आहे मित्रांनो. तर आपण आता इकून जाऊत. तर मित्रांनो, या सोलार पंपाकडे मित्रांनो अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण आहे. जसं की इकडे पाहू शकता, मस्त असं वातावरण, म्हणजे मस्त असं नॅचरल फिलिंग मित्रांनो, एकदम चांगल्या प्रकारची आहे. जसं की खेड्यामधलं जे वातावरण असते मित्रांनो फोटो काढण्यासाठी, तर संध्याकाळच्या टायमाला मित्रांनो इथं एवढं करमतं मित्रांनो, लयच करमतं मित्रांनो. साईडलाच थोडी आंबे वगैरे मोठमोठाले झाडं बघू शकता. आंब्याचं झाड केवढं आहे बघू शकता. तसंच मित्रांनो इकडं असं आमच्या गावाचं तळ आहे मित्रांनो. ती तुम्हाला भिंत दिसते का, ती भिंत आहे आमच्या गावातली. तिथून असं मोठं लगे इकडं हे येते मित्रांनो. ठीक आहे, पाणी येते. आणि ही क्रॉम्प्टन पंपाची मित्रांनो 70 मीटरची ही काय आहे, 70 मीटरचा हेड आहे मित्रांनो. आणि मोटर मित्रांनो या बॉक्समध्ये ही मोटर येते मित्रांनो. ठीक आहे, ही बघू शकता क्रॉम्प्टन कंपनीचं मोटरचा खोका आहे मित्रांनो. ठीक आहे, तर चला साईटला आपण पंपाकडे जाऊत मित्रांनो. ठीक आहे, तर आता हे बघू शकता शेतकऱ्याचं इथं मस्त असं शेततळ आहे. आणि इकडं बघू शकता, इकडं पण वातावरण छान आहे. ठीक आहे, तर इथं मस्त झोपायला बाजू वगैरे आहे. मस्त छोटंसं घर पण केलेलं आहे. हे बघू शकता शेतकऱ्याची मोटार वगैरे. ठीक आहे, आणि ॲक्च्युअल पाहायचं म्हणजे की आता ही सरकारी काम आहे मित्रांनो. जसं की इथं सरकारकडून विहीर आलेली आहे, हे पाहू शकता. ही सरकारी विहीर आहे, तुम्हाला दाखवतो सरकारी विहिरीचं नेमकं पोझिशन कसं असते. तर ठीक आहे, हे पाहू शकता सरकारी विहिरीचं पाणी वगैरे. आणि तसंच की इकडचं वातावरण पण पाहू शकता आपण. ठीक आहे, तर आपण आता आपल्या पंपाकडे वळूयात. हा पंप आहे आणि हे आंब्याचं झाड आहे मोठं. व्हिडिओ जास्त लांब होत असेल मित्रांनो तर बोर होऊ नका, मी बोर होऊ देत नाही. शेतकऱ्यांनी बघू शकता इकडे मस्त असं गहू वगैरे पेरलेलं आहे. इकडे पहा, मस्त आंबे पण लावलेले आहेत. आणि मित्रांनो हे क्रॉम्प्टन कंपनी 70 मीटर हेडचं काय मित्रांनो वाटर पाणी मित्रांनो. बघू शकता किती स्प्रिंकलर मारते. तर किती येतं, 3 आणि 3 6 3 10 11 स्प्रिंकलर मित्रांनो एक नंबर प्रेशरमध्ये पाणी मारतायत. ठीक आहे, हे बघू शकता, तुम्हाला दिसत आहेत, आवाज पण येत आहे. ठीक आहे, तर पाण्याच्या बाबतीत एक नंबर पंप आहे मित्रांनो, काही विषय नाही. आता बघू आपण स्ट्रक्चर कसं आहे आणि फिटिंग कशी आहे आणि कंट्रोलर कसं आहे, बघूत नेमकं काय आहे. तर हे बघू शकता मित्रांनो, याचं जे फाउंडेशन केलेलं आहे हे एकदम व्यवस्थित केलेलं आहे, त्याचा काही विषय नाही. पण मित्रांनो जेव्हा फाउंडेशन त्यावेळेस आता बघू शकता की आता हे बघू शकता अंतर किती आहे. हे जवळपास 2-2.5 फूट मित्रांनो. हा जो मित्रांनो जो आपला मेन पोल आहे, हा जो पोल आहे, हे पोल हा आत पाहिजेच होता, हा एवढा उंच केला आहे. ही कंपनीने सगळ्यात मोठी चूक केलेली आहे. आणि आता इकडचं पण आपण पाहू शकतो की नेमकं जास्त जर खोल जर घातला मित्रांनो तर वाराने पडण्याची शक्यता खूप कमी आहे मित्रांनो. ठीक आहे, तर हे पण बघू शकता त्यांनी 2x2चा जे मित्रांनो जो बॉक्स आहे तो बॉक्स तयार करून योग्यरित्या फाउंडेशन केलेलं आहे. बट यात जे खोली मित्रांनो ते आणखीन जर हा मेन पोल आपला खाली घातला असताना तर एक नंबर जमला असतं. ठीक आहे, तर आता क्रॉम्प्टन सोलारचं तुम्हाला मित्रांनो हे दाखवतो. नेमकं कंट्रोलर बघू शकता आपण क्रॉम्प्टनचं. हे माहितरून कुणाला हे पाटी पण भेटली मित्रांनो. अशी पाटी बऱ्याच सोलार पंपाला भेटत नाही. ठीक आहे, याला भेटलेली आहे. हे ऑन ऑफचं सिस्टम आहे मित्रांनो. आणि कंट्रोलर हा मोबाईलवर चालू बंद
होतो मित्रांनो. ठीक आहे. जवळपास मित्रांनो तुम्हाला सांगायचा विषय आहे, जवळपास बऱ्याच कंपन्यांना इकोजन कंपनी काय करते, मटेरियल पुरवते. जसं की हा पण मला कंट्रोलर इकोजनचंच वाटतं आहे, कारण की पाहू शकता इकोजनचं सगळं आहे मित्रांनो. ठीक आहे, काही विषय नाही. आता कंट्रोलरचा बघू शकता की नेमकं कसला सिस्टम आहे तर बघू शकता. ठीक आहे. आणि अर्थिंग पण प्रॉपर केलेली आहे. आता अर्थिंग आता ओपन होते का नाही आपण बघूत. हे बघू शकता मित्रांनो, अशी अर्थिंग ओपन होत असते. आणि ओपन झाल्यानंतर याच्यामध्ये पावडर आहे. तर हे पावडर मित्रांनो काय करायचं, याच्यामध्ये पाणी टाकायचं असते. ठीक आहे. तर एवढं फुल नाही भरायचं, थोडं खालीच करायचं. ठीक आहे. जसं की पाणी टाकायला आपल्याला सोपं गेलं पाहिजे. हे झाकण आहे, असं झाकण लावून काय करायचं, बंद करायचं. ठीक आहे. असं झाकण लावून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकत राहायचं भावांनो. ठीक आहे. तर क्रॉम्प्टन कंपनीचं मित्रांनो फिटिंग स्ट्रक्चर बऱ्यापैकी बरं आहे, जास्त पण हेवी वगैरे नाही, कारण हे सपोर्ट वगैरे थोडे जरा बारीकच दिसतात राव, काही पण म्हणा तुम्ही. ठीक आहे. तर बाकी हे जे घुटका आहे मित्रांनो, माझा अदर कंपनीला जे घुटका आहे मित्रांनो, हे अशी घुटकी एकदम लूज घुटकी आहेत मित्रांनो. अशी जबर क्वालिटीची घुटकी पाहिजे तिथं, हे कंपनीचं एक चुकीची पद्धत आहे. ठीक आहे. आणि इथं जे मित्रांनो सपोर्ट इथून आणि इथे एक सपोर्ट पाहिजे, हे पण एक मेन इश्यू आहे मित्रांनो कंपनीचा. आणि त्याचे नटबोल्ट बघूत आपण कसले आहेत. तर हे नटबोल्ट एकदम चांगले आहेत मित्रांनो, एकदम जबरदस्त नटबोल्ट. असल्या कोणत्याच कंपनीला नटबोल्ट नाहीत मित्रांनो. हे पॅनल नटबोल्ट आहेत, लॉक नट एकदम चांगल्या प्रकारचे आहेत. ठीक आहे. हे लॉक नट मित्रांनो प्रत्येकाने तोडून घ्यायचे असतात. ठीक आहे. तर बाकी व्यवस्थित सगळं आहे. आता हे कोणत्या कंपनीचं पॅनल आपण बघूत. हे UVI कंपनीचं पॅनल आहे मित्रांनो. ठीक आहे. UVI पॅनल पण चांगला आहे. ठीक आहे. हे बघू शकता आपण, पॅनल एक नंबर पॅनल आहे. 530W मध्ये पॅनल आहे मित्रांनो. ठीक आहे. तर हे 3 आणि 2 5 पॅनल. ठीक आहे. आणि इकडले किती येतं, इकडले 4 + 4 8 8 आणि 5 13 असे 13 पॅनल आहेत मित्रांनो एकूण. ठीक आहे. तर मित्रांनो हे बघू शकता, तर शेतकऱ्याचं प्रकल्पाचे नाव आहे, लाभार्थ्याचे नाव वगैरे हे डिटेल्स सर्वांनी लिहायचे असते. आपला पंप कधी बसला कधी नाही सर्व डिटेल्स लिहायचे असते. आणि क्रॉम्प्टन ग्रुप इंडस्ट्रीज इलेक्ट्रिक लिमिटेड मित्रांनो, हा टोल फ्री नंबर आहे. टोल फ्री नंबरवर कॉल करून तुम्ही कंपनीबद्दल काहीही माहिती विचारू शकता. आणि हा खालचा मित्रांनो महावितरणचा टोल फ्री क्रमांक आहे, याच्यावर पण तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. तर व्हिडिओ आपला कसा वाटला कसा नाही मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर अदर कंपनीचे जरी सोलर पंपाचे व्हिडिओ पाहिजे असला, जसे शक्ती कंपनी झालं, जुना सोलार बांगलादेश सियारा कंपनी झालं, कोणत्याही कंपनीचा व्हिडिओ पाहिजे असला तर कमेंटमध्ये या कंपनीचा व्हिडिओ पाहिजे अशी कमेंट करा मित्रांनो, मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. आता बघू शकता, आता हे काय केलेलं आहे, इथं या शेतकऱ्याचं एक पॅनल पण डॅमेज झालेलं आहे. तर शेतकऱ्यांनी काय करायचं मित्रांनो, जोपर्यंत पंप इन्स्टॉलेशन होत नाही मित्रांनो तोपर्यंत पंप इन्स्टॉलेशन करायचाच नाही अजिबात. जोवर पॅनल हे देत नाहीत मित्रांनो बदलून, तोपर्यंत काय करायचं आहे, पंप इन्स्टॉलेशन करायचं नाही मित्रांनो. 100% करू नका आपला मित्रांनो, 100% करू नका. पंपमध्ये इन्स्टॉलेशन नाही केलं तुम्हाला त्यांना पॅनल द्यावंच लागेल मित्रांनो. इन्स्टॉलेशन करेपर्यंत जी जिम्मेदारी आहे मित्रांनो ती कंपनीवाल्यांची जिम्मेदारी आहे मित्रांनो. ठीक आहे. बाकी आपण वैयक्तिक त्रास काही द्यायचा नाही, म्हणजे जसं की असतात काही शेतकरी, तसला वैयक्तिक त्रास आपण कसला पण द्यायचा नाही. आपल्याला एवढंच म्हणायचं आहे, तुम्ही पंप फिटिंग करता वेळेस मदत करू लागा 100%. असं नाही की आपण ठाम राहायचं, असं नाही करायचं कधीच. ठीक आहे. कंपनीवाल्याला पण मदत करायची आणि कंपनीवाल्यांनी पण सगळ्या गोष्टी यांना व्यवस्थितरित्या द्यायच्या आणि व्यवस्थितरित्या पंप फिटिंग करायचं, जेणेकरून आपला पंप 10 ते 15 वर्ष किमान टिकला पाहिजे. अशा प्रकारचं मित्रांनो इन्स्टॉलेशन करून घ्यायचं. ठीक आहे. आणि मित्रांनो बाकी जर काय अडचण असली तुम्हाला सोलार पंपाबद्दल, जसं की कोणताही प्रॉब्लेम असो, जसं की लाईनमॅन सर्वेचा प्रॉब्लेम असो, लाईनमॅन तुम्हाला पैशाची डिमांड करत असाल, तुम्हाला कंपनीवाले सोलार पंप आणून देत नसतील मित्रांनो, तर याबद्दल कोणताही जरी इश्यू असला मित्रांनो, तोपर्यंत तो इश्यू आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवा मित्रांनो. मी तुम्हाला 100% सॉल्युशन देण्याचा प्रयत्न नक्की करतो मित्रांनो. व्हिडिओला लाईक, चॅनल सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. तोपर्यंत भेटू मित्रांनो पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो जय हिंद, जय महाराष्ट्र भावांनो.